मुंबईचा असा एक हिंदू डॉन ज्याच्या नावाने नगर वसवलं जातं आणि लोक त्याची दरवर्षी पुण्यतिथी साजरी करतात। त्याच्या टोळीत तोपर्यंत मुंबईत असणाऱ्या सगळ्या भाई लोकांपेक्षा जास्त अट्टल गुंड होते। जवळपास 1000 गुंडांची त्याची टोळी होती। त्याच्याच तालमीत माया डोळस आणि दिलीप बुवा सारखे खतरनाक गँगस्टर तयार झाले। खुद्द अरुण गवळी त्या डॉन कडून कामासाठी पोरं बोलावून घ्यायचा। त्याचा त्यावेळी जवळपास अर्ध्या मुंबईवर वचक होता। लोक त्याला कांजूरचा रॉबिनहुड म्हणायचे। त्याचं नाव होतं अशोक जोशी। पण मग इतक्या खुंखार डॉनला संपवण्याची हिंमत कुणी केली? अशोक जोशीची हत्या कशी आणि का झाली? खुद्द दाऊद इब्राहिमला सुद्धा या एका माणसाची भीती का वाटू लागली होती? त्याचं आणि दाऊदचं काय वाकडं होतं? दाऊदने अशोकचा काटा काढण्यासाठी कोणता सापळा रचला होता आणि एका गँगस्टरच्या नावाने नगर कसं उभं राहिलं आणि आज सुद्धा त्याची पुण्यतिथी का साजरी केली जाते, हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग सुरू करूया। साल होतं 1988। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जमिनीवरील आरक्षण हटवण्याचा एक मोठा निर्णय घेतला। बिल्डरांसाठी ती नुसती जमीन नव्हती तर सोन्याची खाण होती आणि त्या खाणीवर ताबा मिळवण्यासाठी एंट्री झाली दाऊदच्या सगळ्यात खास माणसाची, शरद शेट्टी उर्फ शेट्टी अण्णा। शेट्टी अण्णाने पश्चिम उपनगरातील बिल्डरांकडून अव्वाच्या सव्वा हफ्ता वसुली सुरू केली। यामुळे आधीच धुमसत असलेलं दाऊद आणि ढोलकिया गँगचं वैर आता टोकाला गेलं होतं। मुंबईत आता 100% राडा होणार होता हे नक्की होतं आणि या रक्ताच्या खेळाचा पहिला बळी ठरला महेश ढोलकिया। दाऊदच्या गँगने भर रस्त्यात गोळ्या झाडून महेश ढोलकियाचा गेम केला आणि आपला रस्ता मोकळा केला। आता आपल्या आड कुणीच येणार नाही असं शेट्टी अण्णाला वाटू लागलं। पण इथेच तो चुकला। दाऊदचा सगळ्यात विश्वासू आणि खंदा समर्थक म्हणजे रमा नाईक। मध्य मुंबईच्या पूर्व भागावर रमा नाईकचं वर्चस्व होतं, पण जोगेश्वरीतील एका मोक्याच्या जमिनीवर रमा नाईकने आपला हक्क सांगितला। अडचण एकच होती, ती जमीन दाऊदचा खास माणूस शरद शेट्टीला सुद्धा हवी होती। शेट्टी अण्णाला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने फक्त 12 तासात तिथल्या झोपडपट्ट्या रिकाम्या केल्या। जेव्हा ही गोष्ट रमा नाईकच्या कानावर आली तेव्हा त्याने सरळ जाऊन शेट्टी अण्णाच्या डोक्यावर बंदूक धरली। पण या दोघांच्या भांडणात मध्ये पडला दाऊद इब्राहिम। दाऊदने आपल्या जुन्या मित्राची म्हणजे रमा नाईकची साथ न देता शेट्टी अण्णाची बाजू घेतली आणि त्याच्या ह्या एका निर्णयामुळे त्याच्या साम्राज्यात उभी फूट पडली। रमाने दाऊदची टोळी सोडली आणि तो वेगळा झाला आणि त्याने बाबू रेशीम, अरुण गवळी यांना घेऊन स्वतःची बिआरए टोळी उभी केली। पण पुढे एका पोलीस एन्काउंटरमध्ये रमा नाईकचा अंत झाला आणि हीच घटना दाऊदच्या विरोधात जाणाऱ्यांसाठी मोठी संधी ठरली। अंधेरी आणि जोगेश्वरी भागात पाय रोवू पाहणाऱ्या अरविंद ढोलकियाने आपली निष्ठा बदलली। दाऊदला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी त्याने आता अरुण गवळीच्या झोळीत पैसे टाकायला सुरुवात केली होती। आता गवळीच्या बंदुकीला ढोलकियाच्या पैशांची धार लागली होती। गेम क्लिअर होता, एका बाजूला दाऊद आणि दुसऱ्या बाजूला अरुण गवळी आणि त्याचा सर्वात खतरनाक गुरु अशोक जोशी। अशोक जोशी कांजूरचा पहिला मराठी डॉन, लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारा, त्यांच्या मनात घर करणारा एक गँगस्टर। अशोक जोशी मुंबईच्या कर्नाक बंदर परिसरात राहायचा। कर्नाक बंदर, भायखळा, मस्जिद बंदर या भागात तो छोटी टोळी चालवायचा। छोटी मोठी स्मगलिंग, सुपारी घेणं किंवा खंडणी गोळा करणं अशी कामं त्याच्या गँग मार्फत केली जायची। वरदराजन मुदलियार गँगचा तो प्रतिस्पर्धी होता। 1970च्या दशकाच्या शेवटी मुंबई पोलिसांनी मुंबईतल्या गुन्हेगारांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली होती। त्यात अनेक गुंडांना मुंबईतून तडीपार करण्यात आलं होतं। अशोक जोशीला सुद्धा मुंबईतून तडीपार करण्यात आलं। त्याला विक्रोळीच्या पुढे जायला परवानगी नव्हती, त्यामुळे त्यानं कांजूर गावातल्या हनुमान गल्लीतच आपलं कायमस्वरूपी बस्तान बसवलं। कांजूरमध्ये आल्यानंतर तिथल्या स्थानिक गुंडांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली, कारण तिथले छोटे मोठे गुंड हे वरदराजांसाठी काम करत होते। कांजूरमधल्या या गुंडांना स्थानिक नागरिक कंटाळले होते। तिथल्या मुलींची छेड काढणं, वृद्धांना त्रास देणं, कुणालाही शिवीगाळ करणं असे प्रकार तिथं सर्रास चालायचे। तिथल्या सामान्य नागरिकांमध्ये या गुंडांमुळे दहशतीचं वातावरण होतं आणि अशोक जोशीनं याचाच फायदा घेतला आणि तिथल्या सर्वसामान्य लोकांसाठी तो या गुंडांच्या विरोधात उभा राहू लागला। हळूहळू लोकांच्या मनात त्याने जागा निर्माण केली। त्याला लोक अशोक भाऊ म्हणू लागले। हळूहळू कांजूर आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा दबदबा वाढला। त्याने परिसरातल्या छोट्या मोठ्या गुन्हेगारी कारवाया संपुष्टात आणल्या आणि सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करून दिलं। असं म्हटलं जातं की त्या काळात मुंबईत सगळ्यात जास्त गुंड कुणाकडे असतील तर ते फक्त अशोक जोशीकडे होते। 1000 पेक्षा जास्त शार्प शूटर्स, गुंडांची फौज त्याच्या एका इशाऱ्यावर मरायला आणि मारायला तयार असायची। आज ज्यांना आपण अंडरवर्ल्डचे सर्वात खतरनाक चेहरे मानतो ते माया डोळस आणि दिलीप बुवा याच अशोक जोशी
जोशीच्या तालमीत तयार झाले होते. अशोकची ताकद इतकी अफाट होती की खुद्द अरुण गवळीला जेव्हा जेव्हा मुंबईत मोठ्या ऑपरेशनसाठी मदतीची गरज भासायची तेव्हा अशोक जोशी आपल्या टोळीतले निवडून काढलेली डेंजरस माणसं गवळीच्या मदतीला पाठवायचा. थोडक्यात सांगायचं तर अशोक हा फक्त एक डॉन नव्हता, तर तो त्या काळच्या अनेक मोठ्या गँगस्टरचा बॅकअप आणि गॉडफादर होता. अशोक जोशीची ताकद फक्त त्याच्या 1000 गुंडांपुरती मर्यादित नव्हती, तर त्याला राजकीय शक्तीचंही भक्कम पाठबळ होतं. 1980च्या दशकात मुलुंड आणि भांडूप आणि कांजूर मार्ग परिसरात एकाच नावाचा राजकीय दरारा होता, तो म्हणजे दीनाबामा पाटील यांचा. 1985 मध्ये दीनाबामा पाटील मुलुंडमधून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले, पण पडद्यामागे एक वेगळंच समीकरण होतं. आमदार दीनाबामा पाटील आणि डॉन अशोक जोशी यांचे संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण होते. या मैत्रीमुळेच अशोक जोशीला त्या भागात राजकीय अभय मिळालं होतं. इथूनच त्याच्या कांजूरचा रॉबिनहुड या प्रतिमेला सुरुवात झाली. गरिबांसाठी धावून जाणारा आणि विरोधकांसाठी काळ ठरणारा अशोक जोशी दीनाबामांच्या राजकीय ताकदींमुळे अधिकच शक्तिशाली झाला. ही गोष्ट दाऊद इब्राहिमला सलत होती. आपला दुश्मन अरुण गवळीला अशोक जोशी मदत करतोय ही गोष्ट दाऊदला त्रास देत होती. साल होतं 1985. एका खुनाच्या प्रकरणात अशोक जोशीला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागायची. अशोक जोशी त्याच्या मारुती 800 मधून काही साथीदारांसोबत पोलीस स्टेशनला हजेरी लावून परत जात होता. तेवढ्यात कांजूर गावातल्या काँग्रेस ऑफिस जवळ 4 हल्लेखोरांनी बाईकवरून येत जोशीच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यावेळी जोशी याचा चालक रवी म्हात्रे आणि रमा नगवे या साथीदाराने मोठ्या शिताफीने अशोक जोशीचा जीव वाचवला. मात्र यामध्ये रमा नगवेचा मृत्यू झाला. दुसरीकडे दाऊद इब्राहिमला अख्खी मुंबई आपल्या मुठीत हवी होती. त्यांनी बिआरए यांच्या बाबू रेशीम आणि रमा नाईक यांचा काटा काढला होता. आता पुढचा नंबर होता अरुण गवळीचा. दाऊदचा उजवा हात असलेला सतीश राजे तर उघडपणे सांगायचा, गवळी आता फार काळ टिकणार नाही. आपल्या जीवावर बेतल्याचं पाहून अरुण गवळी घाबरला आणि दगडी चाल सोडून थेट कांजूर मार्गला अशोक जोशीच्या आश्रयाला गेला. तिथेच या दोघांनी मिळून दाऊदचा खेळ खलास करायचा प्लॅन रचला. तारीख होती 21 नोव्हेंबर 1988. अशोक जोशीच्या मास्टर माइंड प्लॅनिंग नुसार सतीश राजेची भर रस्त्यात निर्गुण हत्या करण्यात आली. सतीश राजेला मारणं तसं सोपं नव्हतं. यासाठी अशोक जोशीनं त्याचा ड्रायव्हर श्याम सुंदर नायरला त्याच्या बाजूनं वळवलं. श्याम सुंदर नायर हा मुंबईत अशा पद्धतीनं गाडी चालवायचा की त्याच्या गाडीला एकाही सिग्नलवर थांबावं लागायचं नाही. पण अशोक जोशीच्या सांगण्यावरून त्याने एकदा पाकमोड या स्ट्रीटवर जाताना भायखळा नागपडा सिग्नलवर गाडी थांबवली आणि त्या संधीचा फायदा घेत अशोक जोशीच्या माणसांनी त्याला ठार मारलं. त्यानंतर श्यामसुंदर नायर हा अशोक जोशीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. सतीश राजे हा साधा गुंड नव्हता, तर तो दाऊदच्या डी गँगचा आर्थिक कणा होता. या एका हत्येनं दाऊदला मुंबईतलं त्याचं सगळ्यात मोठं नुकसान सोसावं लागलं आणि मग सुरू झालं अंडरवर्ल्डच्या इतिहासातलं सगळ्यात भयानक युद्ध. आता नंबर होता अशोकचा आणि ही कामगिरी दाऊदने सोपवली होती छोटा राजनवर. छोटा राजन हा मास्टर माइंड होता. अशोक जोशीला मारायचं होतं, पण त्याच्या घरात किंवा कांजूरमध्ये त्याला मारणं एवढं सोपं नाही हे छोटा राजांना चांगलंच माहित होतं. कारण त्याच्या सोबत असलेले साथीदार स्वतःचा जीव धोक्यात घालून अशोक जोशीला वाचवतात हा इतिहास सगळ्यांनाच माहिती होता. त्यामुळे अशोक जोशीची कांजूरमधून बाहेर पडण्याची वाट पाहणं किंवा त्याला बाहेर आणणं हाच एक मार्ग छोटा राजांना दिसत होता. त्यातही त्याला मारण्यासाठी किंवा त्याची माहिती देण्यासाठी त्याच्या जवळचा माणूस हवा होता. पण अशोक जोशीच्या आजूबाजूला सगळेच त्याच्याशी प्रामाणिक होते आणि यासाठी छोटा राजांची मदत केली अशोक जोशीचा ड्रायव्हर श्यामसुंदर नायरने. तारीख होती 4 डिसेंबर 1988. अशोक जोशी पहाटेच आपल्या मारुती 800 मधून पुण्याच्या दिशेने निघाला होता. पुण्याला जायची 2 कारणं सांगितली जातात. तो पुण्यात अरुण गवळीला भेटायला निघाला होता हे कारण सांगितलं जातं, तर दुसरं त्याच्यापर्यंत अशी टीप पोहोचवली होती की मुंबई पोलीस त्याचं एन्काउंटर करणार आहे. ही टीप मिळाल्यावर अशोक जोशीने क्राईम ब्रांचचे प्रमुख अरविंद इनामदार यांना मला व माझ्या लोकांना शरण यायचे असा उलटा निरोप पाठवला. तेव्हा इनामदार यांनी जोशीला पुण्यात भेटायला बोलवलं. त्यामुळे तो 4 डिसेंबरला पहाटे पुण्याकडे निघाला होता. पण अरविंद इनामदार यांनी त्याला बोलावल्याचा कोणताही पुरावा नाहीये. अशोक जोशी पुण्याला निघतोय ही बातमी श्याम सुंदरने छोटा राजांपर्यंत पोहोचवली आणि त्यानुसार ते पनवेल जवळ त्याची वाट बघत उभे होते आणि एक गाडी त्यांचा पाठलाग करत होती. जशी अशोक जोशीची मारुती 800 पनवेल जवळ आली, समोर उभ्या असलेल्या गाड्या बघून श्याम सुंदरनं गाडी थांबवली आणि मारुती 800 वर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. गाडी थांबवल्या श्याम सुंदर गाडीचं दार उघडून पळून जाऊ लागला, पण तोपर्यंत श्याम सुंदरनं दगाफटका केल्याचं जोशीच्या लक्षात आलं होतं. त्याने गाडीतून पळून जाणाऱ्या श्याम सुंदरवर गोळ्या झाडल्या आणि त्याला संपवलं, पण तो स्वतःला मात्र वाचवू शकला नाही. त्याला सगळ्या बाजूंनी घेरलं होतं. त्याच वेळी AK-47 मधून होणाऱ्या गोळ्यांच्या वर्षावात त्याचा मृत्यू झाला.
अशोक जोशी नावाचा एरा संपला होता. पण अशोक जोशीच्या मृत्यूनंतर कांजूर गावावर शोककळा पसरली. असं म्हणतात की त्याला श्रद्धांजली म्हणून कांजूर गावात त्याच्या नावाने अशोकनगर नावाचं एक नगर उभं केलं. अजूनही अशोकनगरमध्ये दरवर्षी 4 डिसेंबरला त्याची पुण्यतिथी साजरी केली जाते. रॉबिन हुड नंतर कदाचित अशोक जोशीचंच नाव अशा प्रकारे घेतलं जात असेल. तुम्हाला या हिंदू डॉनची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मुंबई अंडरवर्ल्डच्या न ऐकलेल्या किस्स्यांसाठी कडक राव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.